बारामती पोटनिवडणुकीतून 5 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार. बारामतीमधील 4 तर पंढरपूरच्या एकानं घेतली माघार. प्रफुल्ल पटेल यांच्या फलकावर अजित पवार नाहीत. गोंदियातील गोंधळासंदर्भात पटेल गप्प. फडणवीसांच्या भेटीला थोरल्या मुलासह गेल्या सुनेत्रा पार्थ. सुनेत्रा आणि फडणवीस यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा. निवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती नाही, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये गुजरातीतले फलक कशाला? मनसेकडून मुंबईतील व्यापाऱ्याला विचारणा. मराठीमध्ये दुकानाचं नाव लिहायची व्यापाराची तयारी. अशोक खरातला दूरस्थ यंत्रणेद्वारे न्यायालयामध्ये केलं हजर. सुरक्षेच्या कारणास्तव खरातची शारीरिक हजेरी पोलिसांनी टाळली. आमच्याकडेही अनेक बंधू आले होते, शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य. शर्मिला यांचा निशाणा कुणावर अशी चर्चा. जिहाद्यांना ठोकण्यात सध्या पीएचडी करतोय, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. एसटीचा प्रवास 100 रुपयांनी महागणार. तिकीट दरामध्ये 10% हंगामी वाढ. शिवसेनेमध्ये शिंदे बदल करणार. कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता. नव्या चेहऱ्यांना संधी. आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरण ठरलं. मनसेमध्ये फेरबदलाचे वारे. नव्या चेहऱ्यांना संधी. मनसेचे जुने चेहरे नव्या जबाबदारीत दिसणार. जळगावच्या शिक्षकावर विद्यार्थिनीच्या शोषणाचा आरोप. पीडितेच्या नातेवाईकांनी शिक्षकाला चोपले. नाशिकमध्ये महिला अत्याचाराचं नवं प्रकरण. नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप. पोलिसात 9 गुन्ह्यांची नोंद. 6 आरोपी अटकेत. हनुमानाच्या शेपटाप्रमाणे वाढते भोंदू खरातची संपत्ती. घोषित 42 कोटींवरून खरातची संपत्ती पोहोचली 200 कोटीच्या पलीकडे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. समर्जित घाटगे भाजपात परतले. विधान परिषद इच्छुकांमध्ये चुरस वाढली. डोसा खाल्ल्यानंतर 2 चिमुकल्यांचा मृत्यू. आई वडिलांची सुद्धा प्रकृती बिघडली. गुन्हा दाखल झाल्यानं मृतदेह कबरीतून काढले. कर्जदारांना दिलासा. कर्जवाढ टळली. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर स्थिर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नरमले. इराण विरोधात एकतर्फी सशर्त युद्धबंदीचा निर्णय. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेता मुश्ताबा खामेनी यांची प्रतिक्रिया. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष. इराणचा ध्वज घेऊन लाखो जण रस्त्यावर.